एक सविस्तर बातमी बघूयात। राज्यभरात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळत आहेत। पुण्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात देखील एक संशयित रुग्ण आढळून आलाय। अक्कलकुवा तालुक्यातील 11 वर्षीय एका चिमुकल्याला जीबीएसचं लक्षण आढळत असल्याचं पाहायला मिळते। त्याच्यावरती सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार देखील केले जात आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। जिल्हाभरातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या परिसरातील पाण्याचे नमुने तपासून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत। यात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी। बघूयात। संपूर्ण महाराष्ट्रात जीबीएसचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढ होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता नंदुरबार जिल्ह्यात देखील जीबीएसचा एक रुग्ण जो आहे तो आढळला आहे। त्या रुग्णाला नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय येथे ICU मध्ये दाखल करण्यात आला आहे। हा जो रुग्ण आहे तो 11 वर्षाचा सांगितला जात आहे। तसंच जीबीएसचे रुग्ण वाढू नये यासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे। मात्र जीबीएसचा जो रुग्ण जो आहे तो आढळला आहे त्याच्यावर योग्य ती खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे। त्याचे टेस्ट जे आहे ते करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी सांगितलं आहे की नंदुरबार वैद्यकीय विद्यालय येथे 22 ICU जे बेड आहे ते या रुग्णांसाठी तैनात करण्यात आले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व रुग्ण वाढू नये